मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। मुंबईतल्या काँग्रेसच्या शिबिरादरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलाय। आजच्या मुंबईतल्या काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। मुंबईतल्या पालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडी किंवा इतर कुणासोबतही न जाण्याचा निर्णय काँग्रेसनं आता घेतलेला आहे। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे। 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। अरे लोकल बॉडी इलेक्शन है, लोकल लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए। लोकल बॉडी इलेक्शन में हमको क्या, पार्लियामेंट इलेक्शन नहीं है, असेंबली इलेक्शन नहीं है, सो लोकल बॉडी इलेक्शन लोकली डिसाइड करेगा। सो लोकली हमारे पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता सारे लोग अकेले सारे सबने डिमांड किया कि अकेले लड़ना है। पूर्वीच ठरलेलं होतं की स्थानिक स्तरावर चर्चा करून आघाडीबाबत, युतीबाबत निर्णय घ्यायचा आणि आम्ही मुंबईच्या सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा एकत्रित सूर निघाला की आपण इथे स्वतंत्र लढलं पाहिजे, अशी भूमिका त्यांची होती। तर मला वाटतं या भूमिकेमध्ये काही बदल झालेला आता दिसत नाही आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कदाचित आमच्या प्रभारीनी तो निर्णय घेतला असावा आणि त्यामुळे तशी घोषणा करण्यात आली असेल। पण अजूनही काही वेळ गेलेली नाही या संदर्भात की स्वतंत्र लढायचं आहे की पुन्हा आघाडी करायची आहे, कारण निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार आहे, हेही आज निश्चित झालेलं आहे। ही बातमी जे सगळे चॅनल देण्यात आलेली आहे, म्हणजे कार्यकर्ता आपल्यातर्फे सक्षम आहेत आणि कार्यकर्त्यांची मागणी होती त्याच्या संदर्भात आणि इलेक्शनचे प्रोसेस कसं काय पुढे लढायचं त्या संदर्भात अशी काँग्रेस तयार आहे। काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि त्या विचाराकरता ते लढत आहेत। त्यामुळं एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत। काही दिशाभूल झालेली काही लोकांची, पण हा विचार जो राज्यघटनेचा विचार म्हणतो, समतेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे। त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित आहे। काही नाही, शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे। आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत, संघटन करता लढतो आहोत, देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा, मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत। काँग्रेस म्हणून आम्ही लढतो। आता चेन्नीथला महाराष्ट्रात आहेत ते, आता मला वाटतं कोणाला विचारलं चेन्नीथला कोण, तर इथपासून सुरुवात होईल। म्हणजे प्रभारी असल्याचं अस्तित्व, प्रभागी असल्याचा कंट्रोल, प्रभारी असल्याचं दिशादर्शक मार्गदर्शन महाराष्ट्रात 1% पण झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसत नाही। त्याच्यामुळे चेन्नीथला बोलले काय, चेन्नीथला बोलले नाही काय, त्याचा फार फरक किंवा त्याला गांभीर्यता आहे असं मला वाटत नाही। काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की ज्याला नेहमीच उशिरा जाग येते। आता मुंबईमध्ये ते जागे झालेले आहेत। इथे त्यांनी एकला चालो रेचा नारा दिलेला आहे। ते असं म्हणत आहेत की मुंबईमध्ये मनसे आणि उबाटा यांच्याबरोबर गेलो तर आपलं नुकसान होईल, कारण मनसे हा नेहमीच हिंदी भाषिकांना मारत असतो। परंतु त्यांना हे माहीत नाहीये की या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये महायुतीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी, ज्यांना लाडला भाऊ, लाडके भाऊ म्हणून संबोधले जाते, आणि देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हणून संबोधले जाते, यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकणार आहे, हे निर्विवाद आहे। या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष पूर्ण सुपडासाप झालेला आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकला चलो रे म्हणत असतील, पण त्यांच्यावर जायला कोणी तयार नाही अशी अवस्था आहे। त्यामुळे मला त्यामुळे एकला चलो रे पलीकडे त्यांना काय, मला वाटतं भूमिका नाही। त्यांचे आता नेतेच नदीमध्ये पोहत होते बिहारला, लोकांनी तिथंच त्यांना आता मला वाटतं त्यात गटांगळ्या खाल्लेल्या आहेत। काँग्रेस पक्षाला आता आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज नाही, त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं। आता वोट चोरीचा
आरोपाचं लोकांनीच मतापेटीने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. हे बघा, बिहारच नाही तर त्या अगोदर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका असतील किंवा इतरही राज्याच्या निवडणुका असतील, त्या सर्व राज्यांमधून काँग्रेस नावाचा पक्ष जवळपास संपत आलेला आहे आणि बिहारनं कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी स्वबळाचा नारा दिला असला, काही जरी दिलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता आणि मतदार हे काँग्रेसला नाकारल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करते. खरं तर काँग्रेसने स्वबळावर लढावं, नाही तर अर्ध्या बळावर लढावं किंवा पाव बळावर लढावं. ज्या पद्धतीनं बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची अवस्था झाली, अगदी तशीच अवस्था मुंबई महापालिकेत देखील होणार आहे. काँग्रेस बिहारमध्ये फक्त 6 जागांवर पुढे आहे, विजयी होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.